इन्फर्टिलिटी, अपचन आणि अँझायटी, बघा हे सगळं तुमच्या मूलाधार चक्राशी निगडीत असू शकते. आयुर्वेदामध्ये सप्तचक्र वर्णन केलेली आहेत. त्यातलं जे रूट चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जे आहे ना, ते जर आपलं ऍक्टिव्ह नसेल आणि तिथे वात, पित्त, कफ यांचा प्रकोप झाला असेल तर ही काही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. बघा, मूलाधार चक्र जर तुम्ही ऍक्टिव्ह केलं तर तुमचं कॉन्स्टिपेशन, अपचन, अँझायटी याच्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. पण हे मूलाधार चक्र ऍक्टिव्ह कसं करायचं? तर मूलाधार चक्राचा जप आहे लम लम. रोज तुम्ही जेवण झाल्यावर वज्रासनात बसायला सुरुवात करा. वज्रासनात बसल्यावरती आपोआप हे चक्र ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होत असते. किंवा पद्मासनामध्ये बसायचं, की त्यामुळे सुद्धा मूलाधार चक्राची शुद्धी होते. अपान वायूचं निस्सरण त्यामध्ये झालं पाहिजे. त्याच्यासाठी रोज रात्री झोपताना 1 चमचा तूप आणि गरम पाणी घ्यायला विसरू नका आणि तुमचं मूलाधार चक्र हे व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुमचं आरोग्यही निरोगी राहील.